विधान परिषद निवडणूक शांततेत पार पडली। 139 मतदाराने मतदानाचा हक्क गाजवला तर एका मतदाराने फिरवली पाठ। नमस्कार, मी प्रिया पाठक, आपण बघताय G26 लाईव्ह। विधान परिषद निवडणुकीत कामठी मतदार केंद्रावर 139 मतदारांनी मतदानाचा हक्क गाजवला। आज झालेल्या विधान परिषद निवडणुकीत कामठी मतदान केंद्रावर 139 मतदारांनी मतदानाचा हक्क गाजवला तर नगर परिषद मधल्या एका मतदाराने मतदानाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले। विधान परिषदेच्या निवडणुकीत कामठी तहसील कार्यालयात मतदान केंद्रावर 139 मतदाराचा हक्क बजावण्यात आला होता। त्यासाठी केंद्र प्रमुख म्हणून तहसीलदार गणेश जगदाळे यांची नियुक्ती करण्यात आली होती। त्यांच्या उपस्थितीत सकाळी 8 वाजताच्या मतदानाला सुरुवात झाली असता सकाळपासूनच मतदानासाठी केंद्रावर मोठ्या प्रमाणात मतदारांनी हजेरी लावली। मतदानाची रांग दिसून आली। मतदानासाठी उत्साह दिसून आला। गोदनी रेल्वे नगरपंचायत, बिडगाव नगरपंचायत, कामठी नगर परिषद, महादुला नगरपंचायत, बहादुरा नगरपंचायत, एरखेडा नगरपंचायत, कामठी कॅन्टोन्मेंट बोर्ड येथील 140 मतदारांपैकी 139 मतदारांनी केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला तर कामठी नगर परिषद येथील एका राजकीय पक्षाच्या मतदाराने गैरहजर राहून मतदानाला पाठ फिरवल्याचे दिसून आले। याबद्दल विविध चर्चेला उधाण देखील आले। मतदानाच्या वेळी कुठलेही अनुचित प्रकार घडू नये याकरता नवीन कामठी पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहण्यात आला। नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदच्या निवडणुकीचं मतदान सुरू झालेलं आहे आणि सगळे महायुतीचे नगरसेवक अतिशय उत्साहामध्ये त्या ठिकाणी मतदान करणार आहेत आणि आमच्याजवळ अतिशय मोठं संख्याबळ आहे आणि त्यामुळे आमचा महाविजय या निवडणुकीमध्ये निश्चितपणे होईल असा मला विश्वास आहे। तर काय दावा राहील आपल्याकडे, काय दावा राहील? एकंदर 836 मतापैकी महायुतीजवळच 582 मत आहेत आणि एकंदर जिल्ह्यामध्ये नगरसेवकांनी जो प्रतिसाद मला दिलाय, माझे इतक्या वर्षापासूनचे व्यक्तिगत संबंध असो की त्यांच्यासाठी केलेलं काम असो, त्याच्या आधारावर अनेक लोकांनी मला त्या ठिकाणी आश्वासन दिलंय की ते मला मतदान करतील आणि त्यामुळे 650च्या वर मतदान या निवडणुकीमध्ये मला निश्चितपणे मिळेल असा मला विश्वास आहे।